वही घेतली, पेन घेतला, माझा देव पण घेतला. शक्ती दे रे देवा आणि पंचपन दे. चला दरवाजा उघड्या. अरे नवीन स्टेज, नवीन माणसं, सगळं नवीन आहे इकडे. पण ज्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा तो कुठे आहे? अरे माझ्याबद्दल प्यायला बसला का काय? कुठे आहे ना बाबा? सर ज्या प्रकारे तुम्ही अंगात गांडूळ आणण्यासारखी एंट्री घेताय ना, मला माहिती आहे तुम्ही चक्क फालतूगिरीच करणार इकडे. एक मिनिट मला समजत आहे, पण तुम्ही कोण? सर मी गणेश अंकुशराव, एबीपी माझामधून तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलाय. सर तुम्ही तेच ना एक्शन 5 चे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर विकास शर्मा? हा विकास शर्मा मीच. चला चला सर. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो सर. बसून घेऊया. ओके ओके. विकास शर्मासाठी खुर्च्या. थँक्यू निलेश फॉर सो मच. सर बोला. तर तुम्हाला प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन येतं काय? मला प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन येतं या संदर्भासहित मी तुम्हाला एक इंटरव्ह्यू घ्यायला आलोय सर. तर पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी असा होता की तुम्हाला प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन येतं ही अत्यंत विषारी आणि घातक संकल्पना तुमच्या मनात कधी आली सर? त्याचं काय आहे, लहानपणी मी शाळेत असताना एक प्रोजेक्ट केला होता. त्याचं नाव होतं पळ पाय लावून. सर हे प्रोजेक्टचं नाव होतं की लोकांचं रिएक्शन? बघा तुम्ही असं मला बोलू शकत नाही. प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन हे माझ्या नसानसात भिनलंय. ते माझ्या रक्तात आहे. सर हे खरं आहे, पण हे रक्त कधी डोनेट करू नका. तुमचे लागलेत, बाकीच्यांचे पण लागतील. अपमान करताय. सर जाऊ दे, थोडं कॅरी करूया, कॅरी ऑन करूया. कॅरी ऑन बोलू नका. कॅरी ऑन बोलू नका. कॅरी बॅग वर बंदी आहे. छोटा विनोद टाकून दिला. ठीक आहे सर, आपण पुढे जाऊया. सर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा होता की मी नुकतंच ऐकलेलं की तुम्हाला 2 नवीन प्रोजेक्ट भेटलेले, BRC आणि HSCL. बरोबर. तर त्याच्या कलेक्शन बद्दल तुम्ही काय थाप मारा? ही फार अभिमानाची गोष्ट आहे की सावंत सरांनी माझ्यावर विश्वास ठेवून HSCL आणि BRC 2 मोठे प्रोजेक्ट दिले. त्या प्रोजेक्टचं बिलिंग लवकरच करोडोच्या घरात जाईल. खरं आहे सर, मी पण ऐकलंय 1 करोड पूर्ण होण्यासाठी 99,99,999 रुपयेच कमी पडतात. एवढंच नाही तर सर एका कॉन्ट्रॅक्टरने मला हे पण सांगितलं ज्या वेळेला प्रोजेक्टचं ओपनिंग होत होतं तेव्हा त्याचा हार आणि फुलाचे पण पैसे अजून रिकव्हर नाही आले. हे बघा, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. सर काय तुमच्या अपयशाची पायऱ्या आहेत ना रायगडाच्या पायऱ्यापेक्षा पण मोठ्या आल्या. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. सर जेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट भेटतो तेव्हा त्याची प्लॅनिंग तुम्ही कशी करता सर? चांगला प्रश्न विचारला तुम्ही बऱ्याच वेळाने. जेव्हा मला प्रोजेक्ट भेटतो तेव्हा मी बसतो थोडा आणि थोडं कसं सुचतं सर? सर्वे केल्याच्या नंतर मला कळतं की प्लॅनिंग मी सुचल्यावरच करतो. बरोबर आहे सर तुमचं. सुचल्यावरच कोणीही प्लॅनिंग करेल, सुचल्यावर तर कोणाची ताकदच होत नाही ना. इंटरव्ह्यू घ्यायला आला की माझी इज्जत काढायला आलाय. सर काय आहे, मी खरं बोलून जाताना लोकांचा अपमान होतो सर. तरी सर आपण पुढच्या प्रश्नाकडे तुमच्या जाऊया. सर आपल्याला मी ऐकलंय एक्शन 5 च्या इतिहासामध्ये 2 असे प्रोजेक्ट आहेत ज्याचा लॉसचा एक्झाम्पल दिलं झालं की त्या प्रोजेक्टचं नाव घेतलं जातं. तुमच्या सर BRC आणि HSCL त्याबद्दल तुम्ही काय रिएक्शन द्याल सर? कुचंबना ही आमची केलेली कुचंबना आहे. पण प्रत्येकाला समजत नाहीये की ह्या कुचंबनेतूनच एक प्रोजेक्ट कॉर्डिनेटर निर्माण होतो. ती त्याची सुरुवात असते. सर तुमच्याकडे बघून वाटतं ही तुमची सुरुवात नाही, तुम्ही तुमच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे जाताय सर. असं सर तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसं वाटत नाही की तुमच्या इच्छा आकांक्षा काही असतील. तरी पण सर तुमचा काही मोटो वगैरे आहे जगण्याचा? आहे ना माझ्याकडे मोटो G5 असेल. सर तुमचा विनोद वाटतं नस कापून घेतली सर. जाऊ दे, तरी पण तुमची इच्छा आकांक्षा काही आहे सर? आहेत. मला गिटार वाजवायला आवडते आणि गाणं गायला पण आवडतं. ओके, गाणं तुमची काय गाणं तुमची सवड आहे की आवड आहे? ती माझी आवड आहे पण मी सवडीने गातो. ओके ओके ओके. तर मग काही तुमच्याबद्दल मी तो आता आपल्याकडे मैत्रीचे संबंध निर्माण झालेले आहेत. तर तुम्हाला सर काहीतरी मी खाजगी प्रश्न तुम्हाला विचारावं असं वाटतं मला सर. सर तुमचे जे लाईव्ह शो कधी झालेत का वाजवण्याच्या? झालेत, बरेच झालेत. मी आताच एक 45 मिनिटापूर्वी एक आता आम्ही परफॉर्मन्स दिला. ते लोकांनी बघितलं असेल. तर सर त्यांचं रिॲक्शन काय आलं सर? सोडवलं नाही. लोकांना माझा शो बघण्यासाठी तुडवला. वाजवतात असं ना की सर तुडवतील काय लोक तुमचा पास घेण्यासाठी सर. ठीक आहे सर, आपल्यात आता एक मैत्रीचा संबंध प्रस्थापित झाला. तर याच बेसवर मी तुम्हाला एक खाजगी आणि पर्सनल प्रश्न विचारू इच्छितो.
सर तुमचं लग्नाच्या अगोदर एक क्रश होतं त्याबद्दल तुम्ही काय बोलत होता? असं मी कोणाला ही गोष्ट सांगत नाही. का लाच सोडली सर? तरी पण तुम्ही आपले मैत्रीचे संबंध आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. एक शालीन अशी मुलगी. कोण ती शालीन? सर ती कुठे आग्र्याचा ताजमहल आणि तुम्ही कुठे उद्घाटन न करता वापरलेलं सुलभ शौचालय सर? ऍक्च्युली सर माझं कसं आहे ना की मी खरं बोलून जाताना लोकांचा अपमान होतो. तरी मला इंटरव्ह्यू द्यायचा नाहीये. चालेल पुन्हा एकदा पुढच्या वेळी परत एकदा भेटून नव्या एका कार्यक्रमात आणि नव्या एका व्यक्तीवर.